हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात विजापूर नाका येथे फायनान्स कंपनीच्या ब्लॅकलिस्टवरील मोटरसायकल उचलण्यासाठी गेलेल्या एजंटला केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की दिनांक 23/9/2024 रोजी 12:30 वाजण्याच्या सुमारास नुरानी मस्जिद जवळ स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक MS13 ED 9286 ही मोटरसायकल फिर्यादी हा ताब्यात घेत असताना अविनाश मदनावाले, राजेश मदनावाले, विशाल जाधव व एक अनोळखी इसम या चौघांनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच आरोपी अविनाश मदनावाले याने बाजूला पडलेला खोरा घेऊन फिर्यादीचा मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खल्लास करतो असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत लोखंडी खोऱ्याने मारहाण करून जखमी केले आहे। तसेच लक्ष्मण जाधव हा मारहाणीत जखमी होऊन खाली पडला असता आरोपी अविनाश मदनावाले, राजेश मदनावाले यांनी त्यास परत जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फरशी घालत मारहाण केली आहे। या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। मृत तरुणाच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती। गर्दी पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत। 12 वाजता काहीतरी ही घटना घडलेली आहे। रिकव्हरीसाठी गेले ते 23 तारखेला 12 वाजता घटना घडली विजापूर नाका नुरानी मस्जिद येथे। मग त्या ठिकाणी हिने गाडी रिकव्हरीसाठी गेल्यानंतर त्यांच्यात काय झालंय, त्यांनी एकटेच होते का? 3 जण होते दिली। 3 जण गेले असते ते तुषार गायकवाड, समर्थ गायकवाड आणि लक्ष्मण जाधव हे 3 गेले असते। त्यांच्याबरोबर काय तुम्ही झालं त्यांचं तक्रार चालू झालं, तिथं मारहाण झाले ना 3घांना। त्यांनी जवळजवळ 5-6 जण होते। काय काय नाव माहिती? त्यांचं नाव अजून मला तर समजलं नाही। पोलिसांना काहीतरी 4घांना अटक केलेत म्हणून आम्हाला सांगितलं। मग 3घांना मारहाण झाली का? हा, 2 जणची काय? 2 जणांना मुक्का मार लागलेला आहे, ते आहेत सोबत, पण ह्याला भरपूर डोक्यात वगैरे मारलेले आहेत। असं कसं मारलेत? मृत्यू झाला डोक्यात काय तर फरशी घातलेत का, ते त्यांच्याजवळ ते बिगारी कामगार होते बहुतेक, ते खोऱ्याने काय तर डोक्यात मारलेत म्हणून सांगते। फायनान्स साठी झालेले आहे तक्रार, वैयक्तिक नाही याच्यामध्ये। फायनान्सची रिकव्हरी करण्यासाठी गेल्यानंतर हा तक्रार झाली। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।